हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे। त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी निर्णय केलेला आहे। त्यामुळे याकरता देखील 6500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18500 रुपये मिळतील। जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27000 रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला 32500 रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे। की देखील पडले, काही लोक जखमी झाले, असं एक प्रचंड आपल्याला चित्र भीषण अशा प्रकारचं पाहायला मिळालं। आम्ही देखील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन या परिस्थितीची पाहणी केली, सातत्याने शेतकऱ्यांशी आम्ही चर्चा केली आणि एक प्रकारे दिलासा आपल्याला कसा देता येईल याचा प्रयत्न आम्ही केला। तातडीची मदत म्हणून ज्यांच्याकडे नुकसान झालेलं आहे त्यांना मिळावा या संदर्भात आपण काम चालू केलं आणि त्यानंतर आम्ही सातत्याने आपल्याला जास्तीत जास्त मदत कशी करता येईल याचा प्रयत्न करत होतो। आपल्याला कल्पना आहे की शेतकऱ्याचं आपल्या पिकावर पोटच्या पोराप्रमाणे प्रेम असतं आणि अशा परिस्थितीत पीक करपून गेलं, त्या ठिकाणी पाणी साचलं, अशी जी काही अवस्था पाहायला मिळाली, झोपलेलं पीक पाहायला मिळालं, चिखल पाहायला मिळाला आणि अनेक ठिकाणी तर जमीनच खरडून गेली। त्यामुळे रबीची पेरणी करण्याचीही क्षमता त्या ठिकाणी उरली नाही। खरं म्हणजे यातनं जे काही आर्थिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचा त्रास शेतकऱ्यांना होतो त्याचं 100% कंपेन्सेशन कोणीच देऊ शकत नाही। मात्र आमचा शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि भविष्यामध्ये पुन्हा शेतकरी आणि शेती ही उभी राहिली पाहिजे या दृष्टीनं आम्ही जास्तीत जास्त रिसोर्सेस याच्याकडे वळवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दृष्टीने आम्ही कंपेन्सेशनच्या संदर्भातलं एक पॅकेज तयार केलेलं आहे। साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये 1,43,52,281 हेक्टर एवढ्या जमिनीवर पिकांची लागवड झाली होती। यापैकी साधारणपणे 68,69,756 हेक्टर एवढ्या जमिनीवरचं पिकांचं नुकसान झालेलं आहे। यात काही जमिनीवर अंशतः आहे आणि मोठ्या प्रमाणात पूर्णतः नुकसान आपल्याला पाहायला मिळतं आहे। साधारणपणे मेजर नुकसान जे आहे ते 29 जिल्ह्यांमध्ये झालेलं आहे। 253 तालुके हे सरसकट आम्ही घेतलेले आहेत की ज्या ठिकाणी आम्ही मदत करतो आहोत, ज्यामध्ये 2059 मंडळ आहेत की ज्या मंडळांमध्ये क्रॉप डॅमेज झालेला आहे। त्यामुळे 65 मिलीमीटरची अट आम्ही ठेवलेली नाही, जिथे क्रॉप डॅमेज आहे असं सगळं कव्हर करून त्या ठिकाणी मदत करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतलेला आहे। एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे, ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे, ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचा विषय असेल किंवा मृत व्यक्तींना मदत असेल, जखमींना मदत असेल, इस्पितळातली मदत असेल, 10,000 रुपये जे आपण देतो ती मदत असेल, पूर्णतः जे नष्ट झालेले पडझड झालेले घरं आहेत जी 100% गेली आहेत त्याला पूर्णपणे आपण नव्याने घरं बांधण्याकरता त्या ठिकाणी मदत करणार आहोत आणि नव्याने करावी लागणार आहे। आणि म्हणून आपण हा निर्णय केलेला आहे की 47,000 रुपये हेक्टरी त्यांना कॅश कंपेन्सेशन आणि 3 लाख रुपये हेक्टरी हे नरेगाच्या माध्यमातून आम्ही त्यांना देणार आहोत। म्हणजे जवळपास 3.5 लाख रुपये हेक्टरी हे खरडून गेलेल्या जमिनीकरता
शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं की जे काही कंपेन्सेशन आपल्याला क्रॉपच्या संदर्भात द्यायचं आहे, त्या क्रॉपच्या कंपेन्सेशनच्याकडे मी शेवटी येतो। बाधित विहिरी आहेत, आता ज्या विहिरींमध्ये गाळ गेला आहे, ज्या विहिरींचं नुकसान झालेलं आहे, याकरता NDRFचे कुठलेही नॉर्म्स नाहीत, तरी देखील राज्य सरकारने एक विशेष बाब म्हणून 30,000 रुपये प्रति विहीर ही मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे, ज्यातनं हा गाळ काढणे आणि ती विहीर सुस्थितीत आणणे हे काम देखील आपण करणार आहोत। यासोबत अन्नधान्याच्या किट्स वगैरे आपण त्या ठिकाणी देतो, ते मी यापूर्वी देखील सांगितलेलं आहे। आपण दोन अजून निर्णय याच्यात घेतले आहेत की जे काही इन्फ्रास्ट्रक्चरचं नुकसान झालं आहे ग्रामीण भागामध्ये, त्याकरता 10,000 कोटी रुपये इन्फ्रास्ट्रक्चरच्या नुकसानीकरता आपण उपलब्ध करून देणार आहोत। DPC मध्येही 5% अशा प्रकारे पूरग्रस्त भागातल्या कामाकरता आपण जवळपास 1,500 कोटी रुपये हे आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। एक मागणी सातत्याने यायची, ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा। त्या संदर्भात आम्ही जी घोषणा केली होती त्यानुसार टंचाई म्हणजे ज्याला आपण बोलीभाषेत दुष्काळ म्हणतो किंवा अवर्षण असतं, त्या वेळच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना याला ओला दुष्काळ किंवा ओल्या टंचाईचा काळ समजून त्या सगळ्या उपाययोजना आपण त्या ठिकाणी करणार आहोत, ज्यामध्ये जमीन महसुलात सूट असेल, कर्जाचं पुनर्गठन असेल, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती असेल, कृषी पंपाचा चालू वीज तर बिल तर आता लागतच नाही, त्यामुळे तो विषय संपलाय, वीज बिल आम्ही वसूलच करत नाही। शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी हे देखील करण्यात येणार आहे। आणि रोयो अंतर्गतच्या कामाच्या निकषात ज्या काही सुधारणा करायच्या त्या आपण करणार आहोत। आणि विशेषतः अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये हे जे काही जाहीर केले आहेत तिथे शेतीच्या वीज पंपाची जी काही वीज जोडणी आहे ती त्या ठिकाणी अबाधित राहील, त्याचं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळेल, अशा सगळ्या गोष्टी ज्या आपण दुष्काळाच्या म्हणजे टंचाईच्या काळात करतो त्या सगळ्या गोष्टी आता देखील आपण या ठिकाणी लागू केलेल्या आहेत। आता मी याच्याकडे बघतो की आपण शेतकऱ्यांना जी थेट मदत करणार आहोत, म्हणजे ही आधीची सगळी मदत शेतकऱ्यांनाच आहे, पण क्रॉप कंपेन्सेशन, तर क्रॉप कंपेन्सेशनच्या संदर्भात आपल्याला कल्पना आहे की या ठिकाणी साधारणपणे NDRFच्या नियमाप्रमाणे 8,500 रुपये आपण या ठिकाणी कोरडवाहूला देतो, हंगामी बागायतीला 17,000 रुपये हेक्टर देतो आणि बागायतीला आपण 22,500 रुपये हेक्टर देतो। त्याप्रमाणे जवळपास या ठिकाणी आपण 65 लाख हेक्टर करता 6,175 कोटी रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे, ते पैसे आपण देणार आहोत। आणि याच्या व्यतिरिक्त आपण हा निर्णय केलेला आहे की आता आमच्या शेतकऱ्याला किमान रबीचं पीक घेता आलं पाहिजे, त्याकरता बियाणं असतील किंवा इतर गोष्टींकरता आपण प्रति हेक्टरी अतिरिक्त 10,000 रुपये देण्याचा निर्णय केलेला आहे। त्यामुळे याकरता देखील 6,500 कोटी रुपये आपल्याला लागणार आहेत। म्हणजे आता जर आपण विचार केला तर जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी 18,500 रुपये मिळतील, जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला 27,000 रुपये हेक्टरी मिळतील, आणि जो